छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं, पण शिकवण रामदास स्वामी जगद्गुरु तुकोबारायांची होती दादा. परमार्थाची जोड असल्याशिवाय कधीच कुठलंच कार्य घडत नाही. म्हणून माळकरी वा असंच नाही, पण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद ताळ बाबा. जवा चित्तकली खुरपड वर एक एक चढ, जवा चित्तकली खुरपड वर एक एक चढ. असे मावळे होते दादा. आमचे काही नाही, गोवान गुटखा खाऊन वाया गेले, ह्यांना काय बोला होता. नाही आपणही होऊ शकतो. व्हायचे निर्धार तर ठेवा. अरे सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उडा देते हैं. स्वप्न बघा तर त्याला गाठण्याची निष्ठा ठेवा. मी फक्त सांगू शकते, त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही. सुंदर असा नामस्मरणाचा जागर. थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. शिवजयंती उत्सव सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यानिमित्तानेच कीर्तन रूपी सोहळा, सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी सगळ्यांच्या सहयोगाने इथे आले. तर सगळ्यांची अशी एक विनंती आहे की ज्याच्यामुळे मी तुम्हाला माहीत झाले असं साधन म्हणजे मीडिया. तुम्ही त्याचं चिंतन केलं, सत्याने वागलात, व्यसनापासून दूर राहिलात, भगवंतासाठी जगलात, तर तुमचं नव्हे तर तुमच्या आईबापाची सेवा तुकोबाराय म्हणतात मला घडावी. माझ्या भाग्याला पार नसेल जर मला छत्रपती शिवरायांसारख्या लेकरांच्या आई वडिलांची सेवा करता आली. ते आईबाप तुम्ही होऊ शकता, तुम्ही माझे जाऊ होता, तुम्ही छत्रपती शहाजीराजे होऊ शकता, फक्त पोटी छत्रपती शिवाजी आली पाहिजे. चला लय काही नाही जमलं, हां लय अवघड दादा, हां ते होणं शक्य नाही, कारण छत्रपती एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. आणि असं जगणं असेल, आणि असं जर जगणं असेल दादा, तर देवही कौतुक करतो. का करत नाही? करतोच ना. संतांचं कौतुक केलंच ना, करायलाच हवं, पण तसं जगणं हवं. संसारात राहून हे कौतुक घडत नाही. इथं अखंड चिंतन विठोबाचे, देवाचं नाव घेतल्याशिवाय कौतुक घडतच नाही. देवाचं नाव घ्यावंच लागतं, घ्यावंच लागतं. देवाचं देवाचं हे घेण्यासारखे नाहीत, देवाचंच. एका नवरीला म्हणलं, नवरीला नवऱ्याचं नाव घे. तिनं नाव काय घेतलं? कुत्र्यात कुत्र्यात तांबड्या कुत्र. म्हणलं हिचा नवरा मी आला. म्हणली कुत्र्यात कुत्र तांबड्या कुत्र, त्याच्या नावचं घालते मंगळसूत्र. म्हणलं तुझा संसार असाच तांबड्या कुत्र्यासंग चालू होती. एक तर महाराजाची बायको, कुणीच मनावर घ्यायचं नाही, व्यासपीठावाले मनावर घ्यायचं नाही. महाराजाची बायको. तिला म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला महाराज नवरा भेटला. म्हणली डोळं फुटलं आणि नवरा केला. म्हणली का? म्हणली 7-7 दिवस बोंबलं थिडतंय, काला झाल्याशिवाय घरी पालता पडत नाही. पंचायत झाली म्हणली वळखायची. म्हणलं जाऊ दे आता काय बोलण्यात अर्थ आहे. तिथं काही एक्सचेंज ऑफर बी नाही, जुना द्या नवीन घ्या. एकदा केला की केलाच दादा, बरं काय. म्हणून विचार करून करायचं. चला मग महाराज, तिला म्हणलं नाव घे. तिने नाव घेतलं. म्हणली महाराज आदगार मदगार मदगारात तेवघर तेवघरात पलंग पलंगावर दिवळी दिवळीत होतं केळ. मी म्हणलं पुढं काय? म्हणली महाराज नशीब काय बाई नशीब, केळ गेला नासून, कुठे गेला आमचं तोंड वासून. म्हणलं अतिच प्रेम आहे, काही प्रेम बिम नाही बरं का. 7व्याचा गडी. तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे? नुसतं होय म्हणा, मग पुढचं सांगते. होय तर म्हणा. वाटतं का? वाटत असेल तर गोड गैरसमज आहे. एका म्हातारीचं म्हातारं मिळालं, तिला कळलं, तिनं कालवा नाही केला, चुलपी ठेवली, 2 गरम गरम भाकरी टाकल्या, दूध घेतला, काला केला, वरपाय चालू केला. शेजारची बाई पळतच आली. म्हणली का हो, मला असं कळलं तुमचा नवरा गेला. म्हणली माहिती आहे की मला. लाज वाटते का तुला? नवरा गेला आणि खायली. म्हणली एवढं खाऊ दे, पुन्हा बघ कसा दणका करते. दणका करायची गोष्ट. माणूस मेला की मी नक्की जाते, व्यासपीठावर खोटं नाही बोलणार. मी याला पण जात नाही. बाया कशा रडतात बघाय जाते. इतक्या सुरात रडतात दादा, तसला सूर शास्त्रीय संगीत करायला सुद्धा लागणार नाही. काय रडत्यात? 90 वर्षाचा म्हातारा मेला, 80 वर्षाच्या म्हातारीचा कालवा. ती 90 वर्ष टिकलं, उगं पार्लेजीचा माल होता म्हणून टिकला दादा. आजकालचं टिकतोय बाई, तिचा कालवा. काय बाई माझं नशीब, कसा देव बी कडू मी आला. देवानं कसा माझा इकुलता एक नवरानी आला. लोकाला काय 2-4 असतात होई, तुला चेक होता न्यायचं तर मलाच न्यायचं की. त्याला दिवस बरा दिसला, कसा माझ्यावर अन्याय केला. न्यायचं तर मलाच, न्यायचं तर मलाच, न्यायचं तर. देवानं म्हातारीचं मनावरच घ्यावं.
याला उठवावं आणि हिला गचकवावं, मग हिला कळण काय मजा असते ती, आणि मग वर्ण म्हणावं आता कसं वाटतंय म्हणावं दादा देवाने. अरे देह का तुम्हाला सोपा वाटला का दादा? अरे देह आहे तो देह आहे. अरे देह जाणं ही दुःखाची गोष्ट आहे असं कोण म्हणलं? एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून. आठवीनं पाय हा माझा नवस. देह जातोच आहे दादा, जावंच लागणार आहे त्याला. मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा, मी पतंग तुझ्या हाती धागा. आपल्या हातात काहीच नाही, आपल्या हातात एकच आहे. करार विंदेन पदार विंदम मुखार विंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हातात एकच आहे. आपलं कर त्याच्या चरणाशी नेणं, मुखानं त्याचं नाव घेणं आणि मनातून त्याला स्मरण, एवढंच आपल्या हातात आहे. आपण तेवढंच करायचं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला त्याचं नाम घ्या. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. जन्मांतरीच एकाच नाही, जन्मांतरीच घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. देवाचं नाव घ्या. भजे प्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं अनंग रंग सागर नमामि कृष्ण नागर. मनोज गर्व मोचन विशाल लोल लोचन गोपवित्त गोपिकं नमामि पद्मलोचन. भजे प्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन. मुखाने त्याचं नाम घ्या, सगळं पाप नाहीच होतं. त्या मनाला त्याच्या चरणी न्या. मय्यावश म्हणो ये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया प्रियोपेतास्ते मी युक्त तमामता. एकदा मनाने त्याचं नाव घ्या, प्रेमाने श्रद्धेनं घ्या. तो भक्त योग्यातला योगी वाटतो, फक्त प्रेमाने असं, दुसरं काही नाही. आणि या संसार सागरात गुंतलाय म्हणजे याच्याशिवाय पर्यायच नाही, नामाशिवाय पर्याय नाही. आणि एकदा तुम्ही सत्याशी जगलात, नामस्मरण केलं तर दादा तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण? जगायचं तसं जगा दादा. आमचं जगणंच जरा वाईट असतं. माणुसकीनं जगा. संत होणं आपली पात्रता नाही, देव आपण होऊ शकत नाही, पण माणूस तरी महाराज लय अवघड झालं. आम्हाला लोकांचं चांगलं झालेलं खपत आणि वाईट आम्ही केल्याशिवाय राहत बिलकुल नाही दादा. पण माणूस म्हणून जगा. लय कशाच्या भानगडीत पडायचं नाही. हां 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 पडायचंच नाही. तुम्हाला सासूना माहिती आहे? सासूना ऐ सातव्याच्या बाया, ऐ सातव्याच्या बाया, सासूना तुमच्यातल्या कशा आहेत? भांडण करतात का? सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान. सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान. कशा म्हाताऱ्या खुलल्या. म्हातारी तर लय आतल्या गाठीची तुम्हाला माहित नाही. सुकानं खाय. आई बाप तसे, सासू सासरे लिकी तशा. आणि तुम्ही सुद्धा बायको करताना जरा विचार करून करा. तुमचं असं झालंय कधी नाही भेटली गचकन गावली असं काम झालं तुमचं दादा. इथं एवढे पुरुष मंडळी आहेत, एकाही पट्ट्यानं हातवरी करायचा, त्यांना सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. अय सातव्याचं गडी बायकोचं ना ऐकणारा एकतरी ज्याची बायको इथं आहे तिची तर टापच नाही, पण ज्याची बायको घरी आहे त्याने ते ट्रायवेल ना. तुम्ही म्हण तुम्हीच नाही, आमचे सुद्धा. हा 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 लय अवघड आहे. यांचे बी झालेच असतील पण लयच अवघड आहे. चोपदार दादा झालंय का? बरं झालं ती बरं का. नाही चांगलीच गोष्ट आहे. ती म्हणताल महाराज कधी नाही ते चोपदार झालोय वरून माझ्यावरच का. नाही दादा विनेकर दादा तुमचं झालं का? तुमचं बरं झालं, सगळ्याची झाली ती बरं झाली दादा बरं का. नाही करावं, ऐ करा, बिंदास्त करा. इकीत नाही भागलं काय नडतंय कोणाचं. इथं भेटली तर करा, पण भेटली पाहिजे. इथं आमचे मेले कधी होईन तुमचं काय डबल भेटत. पोरांना पुरी भेटतात काय म्हणून तरी आधी शिटिंग लावून ठेवतात. पण ज्यांना वाटतं ही आपली आहे असं अनेक जणांना वाटतं ती आपलीच आहे. कळलं त्यालाच कळलं म्हणून पोरांना कळवून घ्या. नका लय शिटिंग लावून ठेवू बरं का.
आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. काही खरं नाही दादा, इथं विश्वासच ठेवायचा नाही कोणावर, बिलकुल नाही. म्हणून तुम्हाला सांगते पोरांनो बरं का, नाही बायको करा, बिंदास्त करा, तुम्ही सुद्धा करा. रावणाला 80,000 बायका होत्या. किती होत्या? किती होत्या? 80,000. तुम्हाला किती मोजावं लागते ना का? मग किती आहे द्या? एकच आहे ना, पण बरं आहे ना, एकच आहे पण बरं आहे ना. त्याला 80,000 होत्या पण ते रावण होता. एका सुद्धा बायकोची टाप नव्हती. नवऱ्यासमोर खोकायची खोकायची खोकायची. आपलं बरं आहे ना. एका सुद्धा बायकोची टाप नव्हती. नवऱ्यासमोर पदर पाडायची. पदर तुम्हाला नाही, तुम्ही घेऊच नका. लग्न झाल्यावर साडी पदरासाठीच असते. आता हे कोणी सांगा बा तुम्हाला. लग्न व्हायच्या आधी असू द्या ना, काय असेल ते असू द्या, पण लग्न झाल्यावर साडी पदरासाठीच असते. का? कारण लग्न झालं की आपल्या संपूर्ण सौंदर्यावर एकाच धन्याचा अधिकार असतो. बरोबर आहे. आणि बाईची सगळ्यात जास्त सौंदर्यता ही बाईच्या केसामध्ये असते. हे तरी मान्य आहे. बरोबर आहे की नाही. मग आपल्या नवऱ्याशिवाय आपली सौंदर्यता, आपली केस कुणालाच दाखवायची नाही म्हणून पदर असतो. ही संस्कृती आहे दादा देशाची. टिकवत जा, टिकवत जा. बाईच्या डोक्यावर पदर असावा, कपाला गंध असावा. दादा गंध फार महत्वाचं लक्षण आहे बरं का पोरींनो. तुम्हाला सांगते, गंध कपाळाला असावा. ते उगा भांड्या कपाळागत बिना बरोडाची गाडी दादाडांग दादाडांग दादाडांग. अरे तू हिंदू धर्मात जन्माला आली, तुला गर्व नाही का त्याचा? अरे चल, गंध नाही टिकली तरी लावत जा ना बाई. कपाळाला काही ना काही असावं. गंध मोडतो, कुंकू पुसतं किंवा आजकाल त्याची ॲलर्जी होते. ठीक आहे, मान्य केलं मी. गंधाची ॲलर्जी होते मलाही मान्य आहे, पण टिकली तरी लावू शकते की नाही? अरे लावा ना, छोटी किती का होईना पण लावा. वळकावू यावं हे आमचंच आहे. ओळखू तरी यावं. कन्फ्यूज नको ना दादा. त्यामुळे गंध लावत जा पोरींनो बरं काय. आणि हे बघा पोरींनो, कसं असतं ना, आपल्या खानदार जरा जास्तच जबाबदारी आहे बरं काय. म्हणून जरा प्रेमानेच वागायचं. चला, म्हणून हे बघा, बायको करा, बिंदास्त करा. मला सांगा दादा महाराज तुमचं नाव काय? नाव कुंभार महाराज. बर, सकाराम महाराज, आकाराम महाराज. बर, नाही पहिले नावं गोडच असायची. आताच निघालंय गोट्यान पिंट्यान पप्प्यान पप्पी. काय नाव झालं का? हां, सुंदर आमचं कुंभार महाराज. तुम्ही माळकरी आहेत ना? तुम्ही माझ्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे आहात. मला सांगा दादा, तुम्हाला परमार्थाचाही अनुभव आहे, संसाराचाही अनुभव आहे. बरोबर की नाही? तुम्हाला काही विचारते, आपलं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं. जेव्हा माझं होईल तेव्हा मी गप्प असाल बरं का. तोवर तर तुम्हाला विचारते. मग मला सांगा दादा, खरा आनंद कशात आहे, परमार्थात का संसारात? परमार्थात. फिक्स ना? ऐ सातवेकर, काय उत्तर दिलं दादानं? कशात आनंद आहे? बोला ना, बोला ना, कशात आनंद आहे? परमार्थात. कशात आनंद आहे? परमार्थात. फिक्स ना? लॉक केज आहे, बदलायचं ना. नो ऑप्शन, नो लाईफ लाईन. इथं एकच. आता मला सांगा कुंभार दादा, जर आनंद परमार्थात आहे, आनंद परमार्थात आहे, जर परमार्थातच आनंद आहे, जर परमार्थातच आनंद आहे दादा, जर परमार्थातच आनंद आहे, नाही म्हणजे परमार्थातच आनंद आहे. ऐकून तर घ्या पुन्हा. जर परमार्थातच आनंद आहे तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? जावं तर घरीच लागणार दादा. पण ते संसार करत नाहीत, ते परमार्थ करतात. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. परमार्थ करत करत संसार केला दोन्ही सध्य होईल, पण संसार करत करत परमार्थ केला काही सध्य होणार नाही दादा. कारण संसार करावा लागत नाही, संसार होतो, परमार्थ करावा लागतो. म्हणून तुम्हाला सांगतेस, असोनी संसारी जीवा वेगू करी. अरे संसारात राहा, पण परमार्थात एवढी ताकद ठेवा. अरे आपणच कधीपर्यंत भगवंताकडे जायचं? अरे आपल्या नामात एवढी ताकद असावी. ज्ञानदेव म्हणे वासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवंताने आपल्याकडे यावं. 7 वर्षाची जनाई दळण दळायची आणि दळताना विठ्ठलाला हाका मारायची. काय सुंदर बजा गायची मला जमच्या जनाई. ओ व्याका भुकव तुकी तू येरी पा विठ्ठला, ओ व्याका भुकव तुकी तू येरी पा विठ्ठला, माझे जाते
देव यायचे दादा, दळणदळू लागायचे. जणाई म्हणायचे देवा ही का गड्याची काम आहेत का? जेव्हापासून देव दळाय बसले पुरुष मंडळी तेव्हापासून तुमच्याकडे दळणाचा डबा आला. आधी नव्हता. तर मोठ्याचं खपतंय बारक्याच उघडं पडतंय. नाही पण पुरुष मंडळी प्रमाणात ऐकत बरं का बायकोच. बायको आहे ना बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही. तुमचं काय म्हणणं आहे? खरं आहे का नाही? खरंच आहे दादा. नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नाही आता. अय तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय? बोलत जाणार नाही येता का? कुठं सोडता? पंपाच्या बाहेर. त्याचं कारण आहे पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाय. त्याला कळलं त्यालाच कळलं. दादा नवरा बायकोचं भांडण लागलं. भांडण बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीवाडी आहे सगळं मी सांभाळते. मी काय काय सांभाळू काय काय सांभाळू. नवरा म्हणला तोंड सांभाळ. तेवढं जरी सांभाळलं ना जगाचं कल्याण होईल दादा बरं का. आणि बायका आहे ना रिपीट टेलिकास्ट रेकॉर्डिंग कॅसेट तेच असतं. तेच 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 सारखं बोलती. प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते. पटलं तर होय म्हणा. टाळकरी पटलं तर होय म्हणा. ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून टिकले. ए गडी काय म्हणते बायको? मी हाय म्हणून. दुसरी असती तर कसं पाठ आहे बघा. दुसरी असती तर कवाच गेली असती. लय खुश होऊ नका. ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती. तू काय जाईना दुसरी काय आहे ना. हे कायला एकनिष्ठ गेलं वे नामदेवरायासारखे. आम्ही कुठे संत कुठे. चला जागेवर या. देव सुद्धा एक असा बरं का दादा. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नाही विना जीवा सुख नाही. त्या देवाचं नाव मुखातून असावं दुसरं काही नाही. चला म्हणून आनंदाने गोड असं चिंतन असतं दादा. विठोबाचा चिंतनाशिवाय पर्याय नाही. संसार बाह्य अंगी आहे आणि परमार्थ अंतर्ज्ञानी आहे. आत्मज्ञान झाल्याशिवाय बाह्य सुख भेटत नाही दादा. त्याच्यामुळे बाह्य सुखाच्या अपेक्षापेक्षा अंतरसुखाच्या ओढीकडे जास्त वळा. आणि ते सुख फक्त आणि फक्त तुम्हाला नामातून भेटणार आहे. फक्त आणि फक्त चिंतनातून भेटणार आहे. म्हणून त्या विठोबाचं चिंतन करणं आपलं कर्तव्य आहे. आता करायचं कसं? देव येतो दादा. या मंडपात सुद्धा देव येतो. कोण कहते हे भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं बेर शबरी के तरह खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. देव येतो. बोलवायचा कसा मी तुम्हाला सांगते. सर्व पुरुष मंडळीने हात वरी करायचे. हात अंडरलाईन दिस वर्ड प्लीज. कीर्तनात जेवढे पुरुष अंडरलाईन करा ह्या वर्डाला. पुरुष पुरुष ज्याला गॅरंटी आहे त्यांना हात वर करा. ज्याला डाऊट आहे त्यानं गपचूप खाली ठेवा. लोकांना काय माहिती घेते का वरे. आता मगापासून काय आडबुट्या वाच सांगत होते काय. हा आता प्रेमाने राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे बोला गोपाल राधे गोविंद राधे बोला गोपाल राधे राधे राधे. खाली कोणी घ्यायला सांगितले? मी सांगितले का तरी. आता घेतले तर घ्या. तू का म्हणे मेलो सांगता सांगता तरी कोणी ऐकलं? मी 3.5 फुटाची. माझं कोण ऐकत नाही. आणि खुशाल लोक म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. खुशालच तोंडावर म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. मग काय पोत्राच वाटते काय? काय वाटते? दिसत नाही. महाराज वजनदार पाहिजे.
डेरी बॉडी दाढी ती काय मला यायची नाही, त्याचा काही विषय नाही. पण महाराज दिसण्यावर असतो का, महाराज असण्यावर असतो राव. आणि महाराजांना काय घातलंय ह्याच्यापेक्षा महाराज काही सांगते ह्याच्यावर लक्ष द्या ना. काय घातलंय, कसंच डुलत आहे, कसंच बोलत आहे. अरे कीर्तन ऐकायची गोष्ट आहे, बघायची नाही. त्याच्यामुळं महाराज मी काय घालते याच्यावर जास्त लक्ष देण्यापेक्षा मी काय सांगते ह्यातलं एक जरी वाक्य घेतलं ना दादा तर जीवनाचं कल्याण होईल. म्हणून बघण्यापेक्षा थोडं घ्यायला शिका. लोकाला वाईट बोलण्यापेक्षा चांगलं. अरे वाईटाला वाईट नाही म्हणता आलं तरी चालेल, पण चांगल्याला चांगलं. हात धुवून मागं लागल्यात महाराज लोकांच्या. हात धुवून इंदोरीकर महाराज असतील, हात धुवून हातपाय धुवून लागलेत. तुम्ही किती लागा, पण कसं आहे ना, ताकद एवढी दादा, जवळ नीट आहे तवर नीट आहे. जवळ तुम्ही गुणी तवर आम्ही गुणी. जवळ तुम्ही नीट तवर आमचा झेंडावरील दांडा खाली. तुम्ही आमच्या नादी लागले ना मग झेंडा खाली दांडावरी. मग जपून दांडा धर, दोस्त्रात गुंडाळून हानत्याल. देवानं घ्या बरं का, दिरानच घ्या तुम्ही. लय ताकद आहे दादा. जेवढं या आईचं लेकरावर प्रेम असतं ना तेवढंच या महाराष्ट्राचं त्या वारकरी संप्रदायावर प्रेम आहे दादा. त्याच्यामुळे याच्या नादी लागू नका, नादीच नका लागू दादा. प्रेमानच घ्या. हा वाईट चुकतंय तर सांगा, बोलण्यात चुकतंय तर सांगा, पण विनाकारण नका हो. ते कसं असते, हत्ती चालता येतो, हत्ती चालता येतो, कुत्ते भुकते. अरे भुकू द्या, कुत्रे भुकल्याशिवाय बी हत्ती आला हे कळत नाही दादा बरं का. भुकू द्या, भुकते तर भुकू द्या. चांगलं घेत जा रे. चला वाईट सोडून देता यावं, चांगलं घेता यावं. आता यांचं झालं. ह्यांना इशारे का केले माहितीये का? इशारे करण्यात ही एक नंबर आहे दादा. लय भारी इशारे करत. हिचा नवरा 2-4 मित्रात असावा आणि मित्रानं मित्रासमोर इमेज पडावी म्हणून नवऱ्यानं म्हणावं, ए 2 कप चहा टाक. ती मित्रात त्याला काहीच म्हणत नाही, ती फक्त त्याला इशारा करते. ही ज्याला कळलं त्याचा संसार झाला, नाहीतर बिचारा नमुन्यावरी मिळाला दादा बरं का. म्हणून तिचं कळलं पाहिजे. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे, सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही तर. ऐकून घ्या तुम्ही माझ्या पार्टीतल्या, मला तुमची लय माहिती. खालीच घ्या, पण एका ना एका बाईनं डोक्यावर पदर घ्यायचा. पदार डोक्यावर, बुचुड्यावर नाही. केस उरपाटी टांगत्यात नवरा उताना बिताना असल्यासारखा. कळच नाही त्या केसाला तो काय घेतली. आता लय गोड दिसताय. ए तुम्हाला संसार जर सुखाचा करायचा असेल ना, ह्यांना खुश ठेवीत जा. आणि ह्यांना खुश ठेवायचा असेल ना, सोपा उपाय, लक्ष देऊन ऐका. किती लक्ष देऊन ऐकायला ती. बरं ऐका ऐका, वेल व्हिडिओ गरज आहे आपल्याला. बायकोला खुश ठेवायचा उपाय, काळी भांगार जरी बायको असली नुसतं म्हणायचं, काय अप्सरे का दिसते का माझी राधा. बायकांना याचं कौतुक फार आवडतं दादा. चला आता प्रेमाने हाताने टाळ्या, मुखाने नाम. बसलेले जी टाळी वाजवणार नाही, जो मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाची आण घेऊन सांगते 2 महिन्यात त्याच्या शरीराचा अर्धा भाग काम करणार नाही. ती गावात ना असाच चालणार. म्हणून तुम्हाला सांगते, काय मला करायला लावायचा जो ना करे. हे तोंड आहे ना, तोंड हे जर नीट ठेवायचं असेल, हे हात जर नीट ठेवायचे असतील तर यानेच टाळ्याने यानेच मुखाने देवाचं नाव घ्या. चिंतन केल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. खरंय दादा.